इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कुंभमेळा मंत्री आणि नाशिकचे नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आज नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर गिरीश महाजन यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात भाजपकडून महाजन यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे जेसीबीमधून फुलांची उधळण करत महाजन यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर हिमगौरी आडके यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. गिरीश महाजन यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये सुरू असलेली कुंभमेळ्याची कामे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला. प्रशासनाच्या सोबतीला सर्व नाशिककर आम्ही हा कुंभमेळा देश पातळीवर जगाच्या पातळीवर हा कसा केंद्रबिंदू ठरेल किंवा स्वच्छ सुंदर सुरक्षित कुंभमेळा कसा होईल यासाठी सगळे मिळून प्रयत्न या ठिकाणी करू. आधी जबाबदारी पार पडलेली आहे. अर्ध्याच्या वर कामं जे आहेत ते कुंभमेळ्याचे सुरू झालेले आहेत. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार का? आपल्याला कल्पना आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला खरं नाशिककरांना एक मोठं ती पर्वणी आहेच, पण विकासाच्या दृष्टीने सुद्धा ही पर्वणी आहे. आज 35,000 40,000 कोटी रुपये नाशिकसाठी, त्र्यंबकेश्वरसाठी, आजूबाजूच्या रस्त्यांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठिकाणी दिलेले आहे, माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे पुढचे खूप वर्ष मी सांगेल की आता सगळे रस्ते सिमेंटचे होतात, आजूबाजूचे शहरातले रस्ते सिमेंटचे होत आहेत. अंतर्गत रस्ते आम्ही या ठिकाणी कॉलन्यांमधले करतो आहोत, घाट करतो आहोत, ड्रेनेजची व्यवस्था पण करतो आहोत, गोदावरी आम्ही शुद्ध करतो आहोत, अनेक गोष्टी आहेत. आणि हे सगळे कामं त्याला लागणारा पैसा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे की मला खात्री आहे की नाशिकचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्याला करायचं आहे. आमचं शहर सगळ्यात सुंदर शहर कसं राहील, स्वच्छ कसं राहील, सुरक्षित कसं राहील यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. ही खरं म्हणजे ही आध्यात्मिक भूमी आहे, ही धार्मिक भूमी आहे. या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे, बाजूला देवीचं होळीवरती देवी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक सुद्धा श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुरी झालेली भूमी आहे. आणि या ठिकाणी आता पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार आहे, उद्योगाला चालना मिळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक आता सगळ्यात जलद गतीने वाढणारं शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. मला वाटतं मी आधीच सांगितलेलं होतं, मी नाशिककरांची दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली की 4 महिन्याला आपला त्रास होईल. आणि पुन्हा सांगतो 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही नाशिक बघाल तर येणारा माणूस, प्रत्येक माणूस आश्चर्याने तोंडामध्ये बोट घालेल की नाशिक शहरातला विकास असा कसा झाला, इतक्या सुविधा, पायाभूत सुविधा कशा या ठिकाणी निर्माण झाल्या ते निश्चित आपल्याला बघायला मिळेल. आम्ही कुठेही कमी राहणार नाही. आम्हाला नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा बदलायचा आहे. आणि हा नुसता कुंभमेळ्यापुरता नाही तर नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्याला हा अतिशय लांब पल्ल्यासाठी म्हणजे अगदी पुढचे 50-40 वर्षासाठी या ठिकाणी हा सगळा चेहरामोहरा नाशिक शहराचा बदलणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने, मग औद्योगिक दृष्टी असेल, शैक्षणिक असेल, पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं हा जिल्हा अतिशय अग्रेसर राहील. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना काही दिवस त्रास सहन करावा लागतो आहे, त्याबद्दल आपण यापूर्वीच माफी मागितली असल्याचं महाजन यांनी म्हटले. आगामी काळात नाशिकचा चेहरा मोहरा बदलून नाशिकला सर्वाधिक सुंदर शहर बनवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.